कर्जमाफीच्या प्रश्नावरून अजित पवार भडकले। शेतकऱ्यांचं दुःख आम्हालाही कळतं, सगळ्याचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही, अजित पवारांचा संताप। राज्यातील बळीराजावर अस्मानी संकट, मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बांधावर जात शेतकऱ्याला धीर। सोलापूरसह लातूर, धाराशिव, करमाळा, माढ्यातील पूरस्थितीचा घेतला आढावा। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापुरात निमगाव आणि दारफळ या गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करणार, फडणवीसांची घोषणा। पूरस्थितीवरून राज ठाकरेंचं आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। कुठल्याही निकषांची चौकट न ठेवता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा। एकेरी 30,000 रुपयांची मदत द्या, फडणवीसांकडे मागणी। शेतकऱ्यांचं साठवणुकीतलं धान्य सुद्धा अतिवृष्टीच्या पाण्यात भिजलं। उपकार केल्याप्रमाणे 7,000 नको तर हेक्टरी 50,000ची मदत द्या, रोहित पवारांची सरकारकडे मागणी। धाराशिवमधील पूरग्रस्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मदतीचा हात। ट्विटवर शिंदेंचं पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा फोटो तर दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा, राऊतांची यावर टीका। राज्यात उद्यापासून 29 सप्टेंबर दरम्यान 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। मराठवाड्यामध्ये 27 सप्टेंबर रोजी काही भागात पावसाची तीव्रता अधिक असणार। पूरग्रस्तांसमोरील संकट यामुळे अधिक गडद होणार। आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी समाजाच्या लोकप्रतिनिधींची चर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाची आदिवासी कोट्यातून आरक्षणाची मागणी। आदिवासी समाजही प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन करणार, बैठकीत एकमतानं निर्णय। नंदुरबारमध्ये आदिवासी तरुणाच्या हत्येप्रकरणी कारवाईसाठी संघटना आक्रमक। आंदोलकांकडून वाहनांची तोडफोड करत जाळपोळ, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज। परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता। डॉक्टर व्हायचं नसल्यामुळे 19 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या। चंद्रपूरच्या नवरगावातला धक्कादायक प्रकार। नीटमध्ये 99.99% मिळाल्यानंतर सुद्धा MBBS प्रवेशाआधीच संपवलं जीवन।